बाळा, ऐकायला वेळ आहे का? आज मी तुझ्याशी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. या जगात प्रत्येकजण आनंद शोधत असतो. कोणी पैशात शोधतो, कोणी नात्यात शोधतो, कोणी यशात शोधतो. पण अनेकदा सगळं असूनही मन रिकामं वाटतं. कारण बाहेरचं सुख क्षणिक असतं, पण अंतर्मनातील आनंद कायमचा असतो. बाळा, तुझ्या आयुष्यात सध्या कितीही अडचण असोत, कितीही संकट असोत, कितीही लोकांनी साथ सोडली असो, पण लक्षात ठेव, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू एकटा नाहीस. कधी कधी तुला वाटत असेल की माझ्या सोबतच किंवा माझ्या आयुष्यातच एवढे त्रास का येतात? मी कोणाचं वाईट केलं नाही, तरी माझ्याच वाट्याला दुःख का येतं? बाळा, हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतातच. पण जीवनाचा नियम आहे की अंधारानंतर प्रकाश येतो. जसं रात्र कायम राहत नाही, तसंच दुःखही कायम राहत नाही. आज मी तुला सांगतो की स्वतःवर विश्वास ठेव. तू ज्या संकटातून जात आहेस ते तुला कमकुवत करण्यासाठी नाही, तर अधिक मजबूत करण्यासाठी आहे. सोनं जसं आगीत तापवल्याशिवाय चमकत नाही, तसंच माणूसही संकटाशिवाय घडत नाही. बाळा, अनेक लोक तुझ्यावर टीका करतील, तुला कमी लेखतील, तुझ्या अपयशावर हसतील सुद्धा. पण तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. कारण जे लोक स्वतः काही करू शकत नाहीत, तेच दुसऱ्यांना कमी लेखतात. तू तुझ्या मार्गावर चालत राहा. कधीही स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नकोस. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. कोणाचा वेळ आज आहे, कोणाचा उद्या येणार आहे. फुलं सुद्धा एकाच वेळी फुलत नाहीत. काही लवकर फुलतात, काही उशिरा. पण प्रत्येक फुलाचं हे सौंदर्य वेगळं असतं. तुझ्या मनात जर भीती असेल, तर ती माझ्या चरणी ठेव. भीती ही यशाची सर्वात मोठी शत्रू आहे. जेव्हा तू निर्भय होतोस, तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ लागतात. बाळा, तुला एक गोष्ट सांगतो. एका शेतकऱ्याने जमिनीत बी पेरलं. अनेक दिवस काहीच दिसलं नाही. लोक त्याला हसू लागले, पण तो शांत राहिला. कारण त्याला माहिती होतं की बीज जे आपण बी पेरलं होतं ते जमिनीखाली मुळे वाढवत आहे. काही दिवसांनी
त्याच बीमधून एक सुंदर असं वृक्ष उभा राहिलं. तसंच तुझ्या आयुष्यातही घडत आहे. आज तुला परिणाम दिसत नसतील, पण तुझी मेहनत वाया जात नाही. योग्य वेळ आल्यावर त्याचं फळ तुला नक्की मिळेल. बाळा, राग कमी कर. रागामुळे बुद्धी नष्ट होते. क्षमा करायला शिक. क्षमा करणारा माणूस दुर्बल नसतो, तर तो सर्वात शक्तिशाली असतो. ज्यांनी तुला दुःख दिलं त्यांच्याबद्दल द्वेष अजिबात बाळगू नकोस, कारण द्वेष सर्वात आधी तुलाच जाळतो. त्यामुळे मन शांत ठेव आणि सकारात्मक विचार कर. चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित कर. दररोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांग की आजचा दिवस माझ्यासाठी खूप शुभ आहे. आज काहीतरी चांगलं घडणार आहे. हा सकारात्मक विचार तुझ्या जीवनात बदल घडवेल. बाळा, आईवडिलांचा आदर कर. त्यांचे आशीर्वाद हेच खरे धन आहे. त्यांच्या सेवेत जे सुख आहे ते जगातील कोणत्याही संपत्तीत नाही. आणि खास करून गरिबांना मदत कर. भुकेलेला अन्न दे आणि दुःखी माणसाला धीर दे. कारण दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा माणूस माझ्या सर्वात जवळ असतो. लक्षात ठेव, पैसा महत्त्वाचा आहे, पण तो सर्व काही नाही. पैसा कमवा, पण त्याचा अहंकार करू नकोस. कारण अहंकार माणसाला पतनाकडे घेऊन जातो. बाळा, जेव्हा जेव्हा तुझं मन खचेल तेव्हा माझं नाव घे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र श्रद्धेने म्हण. तुला आतून एक नवीन शक्ती मिळेल. तू जिंकण्यासाठी जन्माला आला आहेस, हार मानण्यासाठी नाही. प्रत्येक पडझडीनंतर पुन्हा उभं राहा. कारण खरा विजेता तोच असतो जो किती वेळा पडला हे मोजत नाही, तर किती वेळा उभा राहिला हे पाहतो. आज मी तुला आशीर्वाद देतो. तुझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. तुझ्या मनातील चिंता दूर हो. तुझ्या प्रत्येक चांगल्या प्रयत्नाला यश मिळव. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा मात्र सोडू नकोस. कारण जेव्हा सगळं मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा मी नवीन मार्ग उघडत असतो. माझ्यावर विश्वास ठेव आणि प्रयत्न करत राहा. सकारात्मक राहा आणि नेहमी म्हणत राहा, श्री स्वामी समर्थ.
समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा जप तुझ्या जीवनात आनंद, समाधान आणि नवचैतन्य घेऊन येऊ.